मला वाटतं माझ्यामध्ये खरंच कमी आहे का मित्रांनो. मी आता एका जागेवर इंटरव्ह्यू द्यायला आलो होतो आणि माझा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला, सगळं झालं आणि त्यांनी जेव्हा मला प्रत्यक्षात बघितलं, मी इंटरव्ह्यू द्यायला आलोय, मी कंपनीचं नाव आणि ते सगळं टाकतो त्याच्यामध्ये आणि त्यांनी मला फक्तच मी ज्या कन्सल्टन्सी थ्रू आलो होतो त्यांना फोन करून सांगितलं की हे डिसेबिलिटी आहे, म्हणजे पाय नाही, याला आम्ही नाही घेऊ शकत. मित्रांनो मला सांगा, मी 5-6 वर्षापासून मी फील्ड वर्क करतोय, गाडी चालवतोय किंवा हे करतोय. मला त्यांनी माझा इंटरव्ह्यू न घेता माझ्या कन्सल्टन्सी वाल्यांना सांगितलं की म्हणजे पाय नाहीये त्यामुळे आम्ही घेऊ शकत नाही, पण ऍटलिस्ट माझ्यासोबत एक इंटरव्ह्यू तर घेतला पाहिजे होता, माझा इंटरव्ह्यू झाला पाहिजे होता ना. मी सांगितलं असतं की मी काय करू शकतो किंवा काय नाही. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मी बुलेट चालवतो, सगळं करतो, नॉर्मल गाड्या पण चालवतो. मी थोडंसं इमोशनल झालोय, मला खूप वाईट वाटलं, कारण मी खरंच सिम्पथी बेसिस मी कधीच कोणत्या गोष्टी केल्या नाहीत. मी आता तिथंच आहे आणि मला आता कन्सल्टन्सी वाल्यांचा कॉल आलाय की तुम्हाला नाही सांगितलंय आणि पाय नसल्यामुळे तुम्हाला घेऊ शकत नाही. तर मी त्यांना मॅडमला जाऊन बोललो, म्हटलं असं काय म्हणजे की तुम्ही माझा इंटरव्ह्यू न घेता मला कसं काय जज केलं तुम्ही, आणि मला पाय नाही, मी सिंपती मागितली का तुम्हाला? मी फील्ड वर्क करायला तयार आहे, मी सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. एवढा घाण अनुभव आला मित्रांनो, मला खरंच खूप वाईट वाटलं. माहिती आहे का, या एवढ्या दिवसामध्ये मला कधीच असं झालं नाहीये, आज मला खूप वाईट वाटतंय. आणि काय म्हणजे पाय नसेल तर आपण नाही करू शकत का काही गोष्टी? हा, पायाची गरज आहे का? माझ्याकडे स्किल आहे खूप चांगलं, मी वर्क एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे, 4 वर्ष प्लस एक वर्क एक्सपिरियन्स आहे. मी प्रत्येक कंपनीमध्ये फील्ड वर्क केलंय, 2 व्हीलर चालवतो, सगळ्या गोष्टी करतो. आणि मला ह्यांनी म्हणजे आज मला खूप वाईट वाटलं, मला काही कळत नाहीये मी काय बोलू ते, आणि मी म्हटलं हे मी शेअर करणार आहे. आता मला माहित नाही ते घेणार आहेत का नाही. मला आता मी बोलून आला तेव्हा म्हटलं की जागा फुल झाल्यात. मग जेव्हा मी एक्सप्लेन केलं मी स्वतःला की ऍटलीस्ट माझा इंटरव्ह्यू तरी घ्या, माझा नॉलेज चेक करा, मी कसं काम करणार आहे ते एक तरी बघा तरी एकदा. तर त्यांनी मला म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही घेऊ तुमचा इंटरव्ह्यू आणि तुम्हाला सांगू की काय ते. आता मला माहिती आहे ते मला नाही घेणार आहेत, काहीतरी नॉलेज चेक करून क्रॉस करून काहीतरी करणार आहे. पण मित्रांनो मला सांगा, पाय नाही म्हणजे ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अडचण असू शकते का? मी कोटक मध्ये काम केलंय, माहितीये का, फील्ड वर्क केलंय मी. हा, मला रिजनल कडून अप्रिशिएशन आलंय, मला त्यांनी मला अप्रिशिएट करून मला त्या कोटक मध्ये घेतलं. एवढं सगळं मी मेहनत करतोय मित्रांनो, आणि मी सायमल्टेनियसली हे करत करत जॉब पण बघतोय. मी आता एका कंपनीमध्ये आलो, मी अजून कंपनीचं नाव सांगत नाहीये तुम्हाला, मी तुम्हाला लगेच तिथं खाली देतो कोणती कंपनी आहे, टायमिंग वगैरे, आणि मी कोणासोबत बोललोय ते पण. आणि तुम्ही सगळ्यांनी त्या कंपनीला टॅग करा मित्रांनो, कारण मला पाय नसल्यामुळं मला आता त्याने खरंच मला खूप घाण अनुभव आलाय. कारण त्यांनी मला इंटरव्ह्यू शेड्यूल झालाय माझा कन्सल्टन्सी थ्रू, मला एक्सपिरियन्स चांगला होता, सगळ्या गोष्टी, युनिट मॅनेजर म्हणून प्रोफाईल होती, आणि त्यांनी मला बोलवलं. मी आज इंटरव्ह्यूला आलो, मी त्यांना सगळं हे करून दिलं. आणि जेव्हा मी रेझ्युमे दिलाय त्या सबमिट केलंय त्या मॅडम जवळ, तर त्या मॅडम माझ्याकडे एकदम बघितली आणि कन्सल्टन्सी वाल्यांना फोन करून सांगतायत की की तुम्ही असं कसं काय कॅन्डिडेट पाठवलं, याच्यासाठी सुटेबल नाही. पण माझ्याशी एकदा बोला तरी. आणि कन्सल्टन्सी वाले मला फोन करून म्हणतायत की तुमचा पूर्ण फोटो पाठवा. अरे भाई, मी अप्लाय केलंय त्या जॉबसाठी, तर मला मी कॅपेबल असेल म्हणूनच केलं असेल ना, बेसिक गोष्ट आहे. तर खरं सांगतो, मला आजपर्यंत कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही कधीच. पण मला आज रिअलाइज झालंय की खरंच मी काय कुठं कमी आहे का? मी एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, सगळं. मला कुठंतरी हे चुकीचं वाटतंय, काय माहितीये का? म्हणजे दिव्यांग असणं म्हणजे हा गुन्हा आहे का हो? खरं सांगा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला पाय नाही, तुम्ही मी चांगला होतो, जन्माला जन्माला चांगला आलो, पण नंतर माझ्यासोबत ऍक्सिडेंट झालं. माझी चूक आहे का याच्यामध्ये? पण मी त्या चुकीला धरून बसलो नाहीये. मी त्याच्यामध्ये पण पुढे गेलो, मी स्वतःला तसं बनवलं. मी नॉर्मल गाड्या, 2 व्हीलर चालवतो, मोपेड गाडी चालवतो. हे चुकीचं आहे ना मित्रांनो. मला यांनी दाखवून दिलंय आज की मी काही नाही करू शकत.
ते कंपनीचं नाव वगैरे सगळं टाकतो मित्रांनो. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आणि मला खरंच सांगतो, मी ज्या कंपनीचं नाव टाकेल ना इथं, त्यांनी त्या बँकेला, त्या याला, इन्शुरन्स कंपनीला तुम्ही सगळ्यांनी टॅग करा आणि ही गोष्ट सर्वांपर्यंत गेली पाहिजे, त्या कंपनीच्या ओनर पर्यंत गेली पाहिजे. आणि माझ्यासोबत खूप चुकीचा प्रकार झालाय. मी 1 तास झाला बसून आहे इथं आणि मला इंटरव्ह्यूला बोलवलं नाही अजून. आणि नाही बोलवलं, मला कन्सल्टन्सीचा कॉल आला म्हणून मी आतमध्ये विचारायला गेलो तर ते म्हणतात जागा फुल झाल्यात. आणि कन्सल्टन्सीला वाल्यांना सांगतायत की ह्याचं पाय नसल्यामुळे आम्ही याला घेऊ शकत नाही. मला एकदा तरी बोलायला पाहिजे होतं त्यांनी की मी इंटरव्ह्यूला आलोय म्हणजे काहीतरी विचार करून आलोय ना. मला माहिती आहे फील्ड वर्क आहे, या सगळ्या गोष्टी. मी म्हटलं होतं मित्रांनो, त्यांनी मला एक फॉर्मल इंटरव्ह्यू घेतली आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये मला असं क्वेश्चन आन्सर करतील आणि ते सांगतील की मला इन्शुरन्स मध्ये एक्सपिरियन्स नाहीये. आणि तेच झालंय. त्यांनी सांगितलं आम्हाला प्रॉपर इन्शुरन्स मध्ये एक्सपिरियन्स वाला पोरगा पाहिजे, सो दॅट त्याने मला म्हटलं 2 दिवसाला तुम्हाला कळवतो. मी तुम्हाला काय बोललो होतो याच्या अगोदर इंटरव्ह्यू होण्याआधी, ते फॉर्मॅलिटीसाठी इंटरव्ह्यू घेणार आहेत कारण त्यांना कळालंय की मला आता खूप राग आलेला आहे, कारण त्यांनी माझ्या पायावर गेले होते. तर मित्रांनो, बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला खाली जाऊन बोलतो आणि कंपनी कोणती आहे हे तुम्ही जरा अंदाजा लावू शकता.